सप्रेम जय हरी. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडलीकाक्ष, मंगलाय तन्नो हरी. मी बाळकृष्ण आमले या ग्रुपचा प्रमुख गटनिर्देशक आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम आज दहीहंडी आहे. दहीहंडीच्या आपल्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा. मागील व्हिडिओमध्ये गर्भजल परीक्षणामुळे मुलगी असल्यास गर्भपात करून घेण्यात येत होते. त्यामुळे मुलींचे कमी झालेले प्रमाण 1000 मुलांकरता 900 मुली. यानंतर मुलांचे लग्न करता येणारी प्रमुख अडचण या विषयावर संवाद साधण्याचा आपणासोबत प्रयत्न केला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये लग्न संबंधाच्या बाबतीत चालू घडामोडी याची आपल्याला थोडी माहिती व्हावी याकरता मी आपल्याशी संवाद साधतो आहे. विशेष गोष्ट म्हणजे या वर्षाला खूपच कमी प्रमाणामध्ये लग्न जुळले. मागील 2 वर्षात झालेले 5 पैकी 1 लग्न तर घटस्फोट झाले किंवा एक कोर्टात केस सुरू आहे. म्हणजे 5 पैकी 2 लग्न फेल झालेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल, पहिले लग्न तुटत होते, आता साक्षगंध तुटत आहे. या वर्षी माझ्या ऐकण्यात आलेले 10 साक्षगंधापैकी 5 साक्षगंध तुटलेले आहेत. म्हणजे होते का त्यामध्ये अमरावती येथे चांगला एंगेजमेंटचा कार्यक्रम करण्यात येतो. मुलीला पसंत करतात, आईवडील असतात, छानपैकी कार्यक्रम होतो. त्यानंतर इथला साक्षगंध झाल्यानंतर म्हणजे त्या मुलाची वाकदत्तवधू जी आहे ती पुण्याला जेव्हा जाते तेव्हा तिथं ते भेटतात. आणि त्या भेटीमध्ये काय होतं की त्यांच्या असं लक्षात येते की आपले विचार जुळत नाहीत किंवा आपलं पुढील आयुष्य जे आहे ते सुखकर होणार नाही, आपलं प्रॉपर ट्यूनअप होत नाही असं त्यांच्या जेव्हा लक्षात येते तेव्हा मग ते या निर्णयाप्रत येतात की हे आपलं जे आता साक्षगंध झालेलंच आहे, पूर्ण आयुष्यभर आपल्याला तडजोडीची भूमिका घेतल्यापेक्षा आजच जर आपण आपल्या पालकांना सांगितलं की आमचं प्रॉपर ट्यूनअप होत नाही तर एक प्रकारे चांगलंच होईल. म्हणून ते मुलगी तिच्या पालकांना कळवते, मुलगा त्याच्या पालकांना कळवतो आणि तो साक्षगंध झालेलं साक्षगंध तुटून जाते. थोडं एका दृष्टिकोनातून तसं जर पाहिलं तर हे बरंही आहे. आयुष्यभर तुम्हाला तडजोडीची भूमिका घ्यावं लागते किंवा प्रॉपर ट्यूनअप होत नाही असं जेव्हा लक्षात येते तेव्हा घेतलेला हा निर्णय काही चुकीचा नाही असं मला तरी वाटते. आता आपल्याला या सर्व गोष्टीतून धडा घेऊन पुढे जायचं आहे. जुटलेले लग्न तुटू नये याकरता मी यापूर्वी काही व्हिडिओ व सूचना दिलेल्या आहेत, त्या जरूर आपण एकदा पाहाव्या. म्हणजे याच्यामध्ये काय होते, वित्तहानी होते, सामाजिक हानी होते, मनस्ताप होतो. म्हणजे साक्षगंध झाला म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे ना. दोन्ही लोक जवळ येतात, कपडे वगैरे घ्यावं लागतात, दागिने घ्यावं लागतात, मोठा कार्यक्रम घ्यावा लागतो. आणि आता तर ते फॅडच आहे की साक्षगंध हे लग्नाप्रमाणच होतं आहे. तर त्याच्यामध्ये सामाजिक वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणावर होते. हे व्हायला नाही पाहिजे. याच्याकरता तुम्हाला अजून मी एकदा एक विनंतीच कराल समजा की हे आपल्याला साक्षगंध होण्यापूर्वी किंवा लग्न तुटण्यापूर्वी पुरेपूर चौकशी करून घ्या. आणि ते चौकशी कशी करायची या बाबतीतले माझे व्हिडिओ आहेत आणि या बाबतीतले माझे लेख आहेत. आता थोडंसं यावर्षीपासून जरा आगळंवेगळं काम झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला 2 गटामध्ये विभागणी करतो वधूवरांची, म्हणजे लग्नाची जे मुलं मुली आहेत त्यांची. गट 1 वय वर्ष 30 ते 35 मुले व मुली आली याच्यामध्ये. आणि गट 2 वय वर्ष 25 ते 30 मुले आणि मुलीसुद्धा. आता इथं काय आहे, गट 1मध्ये वय वर्ष 30 ते 35 यामध्ये मुलामुलींचे लग्न जे आहे हे न जुटण्याचं प्रमुख कारण म्हणजे उच्च शिक्षण असू शकतो. उच्च शिक्षणामध्ये वय वाढलेलं आहे. आणि बहुतेक लोक माझ्याकडे येतात तेव्हा साहेब आम्हाला कोरोनामुळेच उशीर झालेला आहे, त्या काळामध्ये कुठं बाहेर जाता येत नव्हतं, हे सुद्धा एक कारण असू शकते. आणि
मला तर असं वाटते की निर्णय न घेण्याची क्षमता पालकांची असो किंवा मुलामुलींची असो, तुमच्यामध्ये निर्णय घ्यायची क्षमता वाटते असायला पाहिजे. ते निर्णय तुम्हाला वेळोवेळी योग्य वेळी घेता आले पाहिजे. ते निर्णय न घेता आल्यामुळं लग्न व्हायला उशीर होतो. प्रमुख याच्यामध्ये जर असं सांगायचं झालं तर अपेक्षा वाढल्या आहेत. अपेक्षा वाढल्या म्हणजे हे तर जनरल मेंटल हे दिल मागे मोर. आपल्या योग्यतेनुसार मुलगा किंवा मुलगी मिळतच असते, पण आपली योग्यता काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच मला असं म्हणायचं आहे की लग्नाला उशीर होणार नाही आहे. आता मी गट 2 बाबतीत बोलतो. वर सांगितलेलं आहे मी गट 2 जो येतो तो 25 ते 30 वर्ष याच्यामध्ये येतं. ह्याच्यामधलं प्रमुख कारण मी मागचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये सांगतो आहे. गर्भजल परीक्षणामुळे सेक्स डिटर्मिनेशनमुळं 1000 मुलांमागं 900 मुली आहेत. म्हणजे त्याचा इफेक्ट आता येतो आहे, तो जो दिसतो आहे आपल्याला. मग 1000 मुलांमागे 100 मुली ज्या आहेत त्या कमी पडणार. म्हणजे 100 मुलांना ब्रह्मचारीच राहायचं आहे. तुम्ही जर खेड्यापाड्यात गेले तर तुमच्या असं लक्षात येईल की बरेच मुलं जे आहेत म्हणजे जे ब्रह्मचारी दाड्या वाढलेले आहेत 35 ते 40 वर्षाचे झालेले आहेत, त्यांना कोणी मुलगी द्यायला तयार नाही. शेतकऱ्याला खेड्यातील काय झालं की खेड्यातील ज्या मुली होत्या त्यांना शहर खुणावत होते. मग इथला तो वर्ग 4चा जरी कर्मचारी असला तो किंवा एखादा धंदेवाला दुकानदार याच्यासोबत त्या लग्न करून मोकळ्या झाल्या. आणि आता खेड्यामध्ये जी मुलं आहेत त्यांची इतकी शोकांतिका आहे की ते रिमॅरेजची मुलगी करायला तयार आहेत, अनाथ आश्रमातली मुलगी तयार करायला तयार आहेत. आणि आता मी तुम्हाला जे सांगतो ते खरोखर तुमच्याकरता शॉकिंग असू शकते. आता हे लोन इकडे सुद्धा आलेलं आहे, शहर विभागामध्ये आलेलं आहे. आता यावर्षी माझ्या असं आढळून आलं आहे 95च्या पुढचे जे मुलांचे परिचयपत्र आहेत म्हणजे 95, 96, 97, 98, 99 त्या मुलांकरता अनुरूप मुली होच म्हणायला तयार नाही आहेत. माझ्याकडे पुष्कळ मुलं आहेत. पॅकेज म्हणाल तुम्ही तर 50 लाखाचं पॅकेज आहे, 40 लाखाचं आहे, 30 लाखाचं आहे, 20 लाखाच्या वरच पॅकेज आहे. सर्व गोष्टी बरोबर आहेत, पण मुली त्यांना हो म्हणायला तयार नाही आहेत. हा जो या गोष्टीचा मी तर खरोखर हे जे 25 ते 30 वयोगटातील मुलं असतील ना यांनी सिरियसली विचार करायला पाहिजे. आणि आता आपल्यालाकडे म्हण आहे चालू गाडीत बसायला पाहिजे. म्हणजे लहान एस टी जरी असली आपली ते आली ना नागपूरला जायचं तर बसा. शिवशाहीची वाट पाहू नका, लक्झरीची वाट पाहू नका. नागपूरला पोचणे हे एका दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. इच्छित स्थळापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तर माझी एक सूचना मला विनंती राहील साधारणतः 25 ते 30चे जे मुलं आहेत त्यांनी तडजोडीची भूमिका घेऊन आपल्या लग्नाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. तुम्हाला अजून इथे एक गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये मुलींचे पालकांचे जोडे घासत होते. आता उलटी गंगा वाहत आहे. आता मुलांच्या पालकांना जोडे घासावे लागणार आहेत. काय आहे हे निसर्ग आहेत. आपण आपल्याकडे म्हण आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, त्याच्याप्रमाणे आता हे होत आहे. तर तुम्ही गांभीर्याने या गोष्टीचा विचार करा आणि लग्नाकरता मुलांना तुम्ही पालकांना सांगतो की आग्रह करा आणि मुलांनीसुद्धा या गोष्टीमध्ये विशेष लक्ष घालून आपलं लग्न लवकरात लवकर कसं होईल याचा विचार करून लग्न आटपून घ्या. तुम्ही फायद्यामध्ये राहाल, नाही तर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. असो आता